स्टँडिंगच्या मिटिंगला एक महत्त्वाचा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून येणार होता. तो आला नाही कारण की स्टँडिंग चेअरमन नसल्या कारणाने, पण त्याची ही पूर्वकल्पना आम्हाला भेटली होती म्हणून आज आम्ही आलो आणि प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. आता मोशी जागेमध्ये जी दुर्घटना आली आणि 9 लोक त्याच्यात दगावली, वेस्ट टू एनर्जी आणि एन्व्हायरो कंपनी हे मिळून ते काम करतात. आता 700 टनाचं वेस्ट टू एनर्जीला काम दिलं आहे आणि एन्व्हायरोची जी कंपनी आहे तिथं हॉटेल वेस्ट 50 टनावरती पण ते काम करते. आता तसाच विषय सेम 375 म्हणजे 375 टन कचऱ्यावरती प्रोसेसिंग करून गॅस तयार करायचा. या संदर्भात आज इथं स्टँडिंगमध्ये ऐनवेळचा विषय म्हणून ते आणत होते. पण त्याच्यामध्ये असं आहे की वेस्ट टू एनर्जी तो जो कंपनी आहे त्या प्रत्येक टनाला प्रोसेसिंगला 504 रुपये घेते. तसं ॲग्रीमेंट ठरलं होतं आणि आता त्याच्यात आपण दरवाढ वगैरे बाकीच्या गोष्टी करून साधारण 650 रुपये 750 रुपये आपण त्याला प्रत्येक टनाला देतो. आणि हॉटेल वेस्ट ह्याच्यावरती पण प्रोसेस करण्यासाठी आपण टनाला आत्ता 800 रुपयापर्यंत देतो आहे. म्हणजे 650 रुपये रेट ठरला आणि त्याचे एक्सलेशन वगैरे बघून 800 रुपयापर्यंत आता रेट आलेली त्याची. आणि हे 375 ह्याच्यामध्ये पर टनाला महापालिका त्या ठेकेदाराला 3661 रुपये येणार आणि 9 टन साधारणपणे त्यातनं गॅस तयार होणार. 70 रुपये त्याला भाव. ह्याने साधारणपणे डेली त्याचे 6,30,000 आणि ह्या 3661 रुपयांनी रोजचे डेलीचे 13,72,875 रुपये. म्हणजे साधारणपणे डेली त्या ठेकेदाराला 20 लाख रुपये इन्कम. कचरा गुणाचा आपली महापालिका तिथे नेऊन देणार, तो जमा करणार, तो जाळणार आणि त्याच्यावरून ते हे करणार. आणि सर्वात महत्त्वाचं साधारणपणे प्रोजेक्ट कॉस्ट टोटल इन्क्लुजिंग सगळं 180 कोटी. त्याच्यातनं महापालिका त्याला 37 कोटी रुपये देणार, राज्य शासन केंद्र शासन मिळून 40 कोटी देणार. म्हणजे 77 कोटी रुपये इथं जमा होणार आणि तो फक्त 100 कोटी 130 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार. आणि हे त्याला आंदोलन म्हणून हे प्रोजेक्ट महापालिका त्याला देणार त्या ठेकेदाराला. साधारणपणे 15 वर्षाचं हे ॲग्रीमेंट आहे. 15 वर्षात त्या ठेकेदाराचा डेली सगळा इन्कम पकडून साधारणपणे 1094 कोटी एवढे त्याची इन्कम होत आहे. इन्व्हेस्टमेंट फक्त 100 कोटी आणि नंतर परत एक्सेलेशन वगैरे करत करत हे साधारणपणे 1.5 ते 2 कोटीपर्यंत हे टेंडर जाणार. म्हणजे महापालिका हे निव्वळ पांढऱ्या हत्ती पोसायचं काम करते. आणि बरं इन्व्हायरो कंपनी जी आता करते तिथं ज्या रेटने काम आहे त्या रेटने जर ह्याने केलं तर ठीक आहे. बरं ह्याच्यातनं महापालिकेच्या आर्थिक सल्लागाराने विचारलं होतं की महापालिका ह्याच्यामध्ये फायदा काय. तर त्यावेळेचे जे शहर अभियंता आपले पर्यावरणचे ह्याच्यामध्ये क्लिअर असं म्हणलं त्यांनी की फक्त आपण त्यांना रॉ मटेरियल द्यायचंय. त्याचा तो गॅस तयार करणार नाही करणार. आता याच्यामध्ये क्लिअर काढायचं म्हणलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी डेपो इथे 1375 टन प्रतिदिन क्षमतेचा ओला कचरा यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणी करणार आहे. बायोगॅस निर्मितीनुसार मनपा शुल्क उत्पन्न प्राप्त होणार आहे. त्यामुळे मनपास योग्य तो मोबदला प्राप्त होतो किंवा कसे याची खातरजमा करणे आवश्यक आहे. या दृष्टीने विभागाने यावर झालेल्या बायोगॅस निर्मिती तपासणी यंत्रणेचे नियोजन करणे याची माहिती सादर करावी. आता याची ही माहिती विचारली पण याच्यात काय सांगितलं की आपला कचरा विल्हेवाट लावणार आणि 9 टन तो गॅस निर्मिती करणार आणि आपल्या महापालिकेला उत्पन्न काय होणार नाही. आपण उलटे त्याला 1361 रुपये प्रति टनाला द्यायचे आणि जो गॅस तयार होईल तो परस्पर तो विकणार. आणि हे सगळं जर करायचं म्हटलं महापालिकेला स्वतःच्या खर्चाने किंवा याने तर साधारणपणे 3 शिफ्टमध्ये 8 जरी कर्मचारी लावले
25,000 रुपये एका कर्मचारी दिले आणि 100 कोटी रुपये महापालिकेने आता 37ला देते. 100 कोटी रुपये खर्च केला आणि शेखर सिंग तात्कालीन आयुक्त होते, शेखर सिंग, ते म्हणले होते की हा महापालिका आपण आपल्या खर्चाने प्रोजेक्ट करू. पण संजय कुलकर्णी साहेब आयुक्तांना म्हणले की आपल्याकडे पैसे नाहीत, आपण ह्या तत्वावरती करू, पीपी तत्वावरती. पीपी तत्वावरती करायचंय तर हे आवाजचे 6 रेट देऊन अगोदरच महापालिका कर्जाच्या खाईत बुडलेली आहे, अजून ती कर्जाच्या खाईत घालायची का? हा इथं विषय आहे. ओला कचरा आणि हा गोळा करायचा आणि त्याच्यातनं गॅस बनवायचा असा हा प्रोजेक्ट आहे. हा गेले कित्येक दिवसापासून मान्य आयुक्तांकडे ती फाईल पडून होती, कारण आयुक्त ही गोष्ट करायला राजी नव्हते. पण त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला आणि मध्यंतरी मोशीची जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट येणारच नाही असं आम्हाला वाटलं होतं. पण एवढे निर्ढावलेली ही जी लोक आहेत की जी कचऱ्यामध्ये, त्यांना कचऱ्यातनं सोन्याची अंडी घालणारी कोंबडी सापडलेली आहे. त्यामुळे कचऱ्यातनं हे लोक पैसे जे कमवतात महानगरपालिका लुटून, तेवढे निर्ढावलेले आहेत की त्यांना कशाचीच भीती राहिलेली नाहीये. त्यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना त्या ठिकाणी प्रेशराईज करून हा विषय स्थायी समितीमध्ये ऐन वेळेसचा आणण्याचा घाट घातलेला आहे. आणि शिवसेनेचा याला ठामपणे विरोध आहे. कारण ह्याची जी RFP ज्यांनी केली आहे, टंडन नावाचा कन्सल्टंट आहे, त्यांनीच वेस्ट टू एनर्जी ची RFP केलेली आहे. आणि ज्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलाय ते माननीय संजय कुलकर्णी आणि माननीय योगेशजी आल्हाट, त्यांनीच हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आमचं पूर्णपणे ठाम मत आहे की ह्या प्रोजेक्ट मध्ये ही अशाच प्रकारची जी चुकीची कामं झाली आहेत वेस्ट टू एनर्जी मध्ये, तीच तशाच प्रकारची कामं यांनी पुढे घेतलेली आहेत. त्यामुळे ह्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. दुसरं म्हणजे यांनी हा तयार करत असताना आताच संदीपजींनी सगळं तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारच्या गोष्टी आहेत. 375 टनाला आपण अप्रॉक्सिमेटली 3600 रुपये जरी पकडलं तरी सुद्धा 13 लाख 13.5 लाख रुपये दिवसाला मिळणार आहेत. केंद्र सरकार काय देते, राज्य सरकार काय देते, महापालिका काय देते, त्याच्यामध्ये असं असतं की जास्तीचा लागणारा खर्च पुन्हा महापालिकाच देणार. म्हणजे महापालिका 20% 50% कधी जाते आपल्याला कळत नाही, कारण त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं असतं ऑलरेडी. दुसरं म्हणजे ही जी कंपनी समोर केली गेलेली आहे, म्हणजे ती आता संदीपने नाव सांगितले, त्या कंपन्यांचं विषय असा आहे की त्याच्यामध्ये एक अट आहे खाली की हे काम ते दुसऱ्याला सबलेट करू शकतात. म्हणजे याचा अर्थ हे काम कुठे जाणार आहे हे आम्हाला सगळ्यांना आधीच माहिती आहे. मोशी कचरा डेपो हा कुणाला अंधन गेलेला आहे, त्यांनाच पुन्हा त्यांची भूक भागली नाही म्हणून हा त्यांनी प्रोजेक्ट काढलेला आहे. आमचा ठामपणे जे याच्यामध्ये आरोपी म्हणून आता पुढे झाले, गुन्हा दाखल झालाय किंवा अजून त्याची चौकशीतनं काही निष्पन्न झालेलं नाही, अशा लोकांचा सहभाग या निविदेत असल्यामुळं आमचं म्हणणं आहे बायो मायनिंगचा हा जो इथे मिथेनेसचा जो आहे टेंडर, त्याची विभागणी करावी. आणि आता नवीन केंद्र सरकारचा एक GR आलेला आहे की 100 टनच्या पुढे ज्या ज्या सोसायट्या कचरा निर्माण करतात तो कचरा जिथल्या तिथं विल्हेवाट लावण्याचा GR गव्हर्नमेंटचा आलेला आहे. मग अशा प्रकारच्या 33च्या वरती सोसायट्या आपल्याकडे या शहरामध्ये, म्हणजे जागेवरती 3300 टनचा कचरा हा आपल्याला जागच्या जागी विल्हेवाट लावायचा आहे. मग ही 375 ची जी आहे, म्हणजे महिन्याचं सांगते मी ते 100 टनचं, 375 टनचा ते तिथे तो डिवाइड होणार आहे कचरा, म्हणजे तो इथपर्यंत येणारच नाही, तो जागच्या जागी विल्हेवाट लावायचा आहे. मग ही सगळी RFP चुकते की नाही? जिथं गणित चुकते तिथं RFP चुकते. आणि ही RFP 2025 ची आहे. हे जे तयार केलेलं मॉडेल आहे ते 2025 चे. त्याच्यानंतर 2026 ला वेगळी नियमावली आली, शासनाची आली आहे, केंद्र शासनाची आली आहे. आणि हा मोशीचा मोठा दुर्घटना घडलेली आहे, त्याला सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून याची RFP बदलणं गरजेचं आहे. दोषी लोकांना याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे हे रद्द होणं गरजेचं आहे. आणि आता महानगरपालिकेचं ह्या 2 ठिकाणी डिवाइड करा ना, एकीकडे मोशीचा कचरा डेपो आमच्याकडे नको, मोशीकडे प्रोजेक्ट नको म्हणून महानगरपालिकेत नगरसेवक आकांत तांडव घालताना दिसतात, आणि मग जिथे पैसे मिळण्याचा विषय आला की तिथे गप्प बसतात. मग ह्या प्रोजेक्टला विरोध का नाही? ओला कचरा तिथे नेणारा ह्यांचा विरोध का नाही? मग दुतोंडी ही यांची जी आहे भूमिका ती कशी काय चालू शकते?
आमचं म्हणणं आहे, 2 ठिकाणी डिवाइड करा. तुम्हाला पाहिजे ना पलीकडे दुसरीकडे अजून एक जागा शोधा, तिथे करा. आणि सोसायट्यांचं जे आहे केंद्र सरकारचा जो GR आलेला आहे त्याच्यावरती सुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ना. तिथल्या तिथं कचरा होत असताना तुम्ही बिल्डिंग परमिशनचे लोक फायरचं बघत नाहीत, वृक्ष प्राधिकरणाचं बघत नाहीत, बाकीच्या गोष्टी बघत नाहीत, त्यांना फक्त बिल्डिंग परमिशन पडलेले आहे. ते पण चुकीच्या पद्धतीने ते मोशीला झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महानगरपालिकेच्या मूळ सगळ्या गोष्टीला हरताळ फासलेला गेलेला आहे. फक्त आणि फक्त टेंडर मधनं पैसे कमवण्यासाठी हे लोक चुकीच्या पद्धतीने निविदा आणतात, ठेकेदार बसवतात. याच्यामध्ये 7 ते 8 लोक आले होते बीडला, 9 लोक आले होते. 7 लोकांना जवळजवळ अपात्र केले गेलेले आहे. सुरुवातीला संजय कुलकर्णी काय करतात, त्या लोकांकडनं त्यांचं प्रोफाईल मागवतात. प्रोफाईल मागितल्यानंतर त्यांना कळतं की यांच्याकडे या गोष्टी आहेत. बोलताना त्यांना उत्तम आहे, तुमचा अनुभव चांगला आहे, तुम्हीच काम केलं पाहिजे म्हणतात. आणि निविदा काढताना बरोबर त्यांच्या प्रोफाईल मध्ये जे नाहीये त्या अटी टाकतात. ही धोकाधडी आहे. ज्या कंपन्यांनी इतर राज्यांमध्ये काम केलेलं आहे अशा प्रकारचं, त्या पात्र कशा होत नाहीत आपल्याकडे. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळं सगळ्यांना हे ग्लोबल टेंडर केलं पाहिजे जर काढायचं असेल तर. या ज्या मूळ जो आहे बिझनेस तयार करणं, ह्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊन उपयोग नाही. जे दिवसाला त्याला जेवढे पैसे मिळणार आहेत, जवळजवळ 800 कोटी रुपये 5 वर्षात त्याला मिळणार. हा म्हणजे तुम्ही डीपली केलाय त्याचा हिशोब, परंतु आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे मी ते सांगते. या गोष्टी आहेत, कचऱ्यातनं पैसा मिळतोय म्हणून अख्ख्या गावचा कचरा मोशीला, अख्ख्या शहराचा मोशीला कचरा गेलाय. आतापर्यंत त्याने रेकॉर्ड वरती कुठेही विरोध केलेला दिसत नाही. पण आज घटना घडल्यानंतर जेव्हा स्वतःवरती शेकतंय असं वाटल्यानंतर आमच्याकडे कचरा नको, आमच्याकडे कचरा नको असा आकांतांडव केला जातो. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्हाला वाटतंय तर डीपी मध्ये जी जागा कचरा डेपोसाठी आरक्षण केले गेले अजून 8 एकरचं, त्याला तुम्ही हरकत का नाही घेतली? तो तिथं का होऊ इच्छितोय अजून? आता आमच्याकडे बरीचशी आता कचरा डेपोचा मॅटर झाल्यानंतर बरेचसे लोक असे आले की आम्हाला 1 रुपया सुद्धा देऊ नका, आम्हाला फक्त जागा द्या, आम्ही या कचऱ्याची विल्हेवाट लावतो. कारण त्यांना त्या कचऱ्यातनं मिळणारे जे पैसे आहेत ते त्यांचं उत्पन्न असेल. तिथं कचऱ्यातनं पण घेतायत, तिथं महापालिकेकडनं पण घेतायत, केंद्र सरकारकडनं पण घेतायत, राज्य सरकारकडनं पण घेतायत. जे हा मोठा दरोडा आहे, दरोडा घालण्याचा आदर्श आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे कळकळीची एक तुम्ही मीडिया म्हणून विनंती आहे की या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, आता आज झाले नाही पण पुढच्या मंगळवारी होऊ शकतं. अजेंडावर विषय न आणणं हा एक मोठा क्राईम आहे यांचा. एक ऐन वेळेसचा आणायचा, पटकन कोणाला अभ्यास करू द्यायचा नाही, पटकन मांडायचा आणि मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं जातंय. मागच्या वेळेस 433 कोटीचा इंद्रायणीचा जो नदी सुधारचा प्रकल्प केला 433 कोटीचा, त्यावेळेस पण मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये सुद्धा एसटीपीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आताही मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं जातंय. आमचा मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही सुद्धा महायुतीमध्ये तुमच्या बरोबर शासनामध्ये आहोत. ते चुकीचे जे प्रकार चाललेले आहेत त्यांना कुठेतरी तुम्ही बंधन घाला. याच्याने तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे दिवसेंदिवस. त्यामुळे याच्यामध्ये लक्ष घाला. या उलट तुम्ही बघितलं ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामं केले त्यांना शहर अभियंता करण्याची उपसूचना टाकली गेली आणि बोंबाबोंब झाल्यानंतर तो मी नव्हेच हा डायलॉग आठवतो निळू फुलेंचा. तशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं. जे शहर अभियंता पद 40 लाख लोकसंख्या असलेली ही महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये जे शहर अभियंता पद हे शोभेचं नसून एक प्राईडचं पद आहे, एक अभ्यासू माणसासाठी हे पद आहे. तर तिथे इथं खेळ चाललाय सगळा. निवडणुका होऊन 7 महिने झाले, अजूनही शहर अभियंता या शहराला मिळत नाही. शहराचा विकास कसा होणार? आज ज्या काही समस्या उद्भवत आहेत त्याला शहर अभियंता पद नाही हे सुद्धा कारण आहे काय ना. आणि त्याचा तो खेळ केला 1, 2, 3, 2 हे ब्लँक ठेवलं गेलं. संजय कुलकर्णी तिथे आहेत हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. मग तुमचं धमक होती तर त्याच्याच नावाने ठराव करायचा होता ना, मग आम्ही बघितलं असतं. जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर आम्ही शिवसेना म्हणून, आम्ही राष्ट्रवादी म्हणून, म्हणजे संदीपजी वागेरे, सॉरी मी नाही, विकासजी साने म्हणजे राष्ट्रवादी, हे लोक विरोध करतील आणि जे कोणी करणार नाहीत ते त्यांच्याबरोबर सामील आहेत असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो.
तर येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेचं जे 4.5-5.5 कोटीचं दायित्व आहे ते जाऊन विकास कामं होणं गरजेचं आहे, ना की नवीन कर्ज नवीन गोष्टी आपल्याला महानगरपालिकेवरती आणून ठेवायच्या आहेत. त्यामुळं आमचा या विषयाला ठामपणे विरोध आहे. वेळ पडली तर आम्ही कोर्टात रीट दाखल करू, वेळ पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि हा जो घोटाळा आहे हा पूर्णपणे उघडकीस आणू. म्हणून आलेला नाहीये. टेंडरमध्ये 1000 किंवा 1200 रुपये अशी टिपिंग फी होती सुरुवातीला, पण हे 3600 रुपये कशी झाली हा पण मूळ मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे आता त्यांनी हैदराबाद दाखवलंय कंपनी सेकंडला, थर्ड विश्वराजला अपात्रच केलेले आहे, पण ती हैदराबाद सुद्धा टेक्निकल मध्ये अपात्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सिंगलच टेंडर होतं, पण बोंबाबोंब होईल म्हणून हैदराबादला परत पात्र केलं गेलं, किंवा त्याचा रेट जास्त कळला असेल किंवा काय म्हणून त्याला ओपन केलं. तर पूर्ण हा घोळ आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही वेळ प्रसंगी मोठं आंदोलन छेडणार.